आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जी महागाई वाढलेली आहे, गॅस दर वाढलेला आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि याला केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार आहे अशा तऱ्हेची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत। आपल्याबरोबर राजेश नाईक, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकी आजची भूमिका राहिलेली आहे? आम्ही बघितलं असेल, राज्याच्या 5 निवडणुका झाल्यानंतर भाजप सरकारनं आपला अस्त्र बाजूला काढून पेट्रोल डिझेल महाग केलं। गॅसचे तर तुटवडा आहेच, परंतु महागाई तर वाढवलीच आहेत। त्याचा सर्वसामान्य लोकांना हे करतात आणि मोदी स्वतः आव्हान करतात जनतेला की वर्क फ्रॉम होम करा। वर्क फ्रॉम होम करण्यासाठी कॉम्प्युटरचे लोक करतील, पण रिक्षावाले, गॅसधारक, चहा पाणीवाले, गाड्यावाले हे लोक कसे वर्क फ्रॉम होम करणार? म्हणजे चुकीचं दिशेला दिशाभूल करायचं। ज्या करोना काळात फाळ्या वाजून लोकांची दिशाभूल केली, त्याच पद्धतीने आता सुद्धा ते त्या पद्धतीने करत आहे। यापुढे कुठलंही आंदोलन आम्ही काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही आणि त्यांना महागाई जर थांबवली नाही तर आणि रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू। नक्कीच इथून पुढच्या काळामध्येही ही महागाई जर मागे घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा राजेश नाईक यांनी दिलेला आहे। आपल्यावर ज्येष्ठ नेते आहेत सिकंदर जमादार, आपण त्यांच्याशी बोलूया। काय भूमिका राहणार आहे तुमची? नाही, काँग्रेस पक्षानं निर्णय घेतलेला आहे की या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या ज्या किमती वाढवलेल्या आहेत, एक प्रकारची देशाची अर्थव्यवस्था आज ढासळलेली आपल्याला पाहतो। गेल्या 14 वर्षातला जर राज्यकारभार पाहिला तर जनतेच्या हिताचे निर्णय यांना घेता आलेले नाही। आज कालच जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये लॉकडाऊन होण्याची सुद्धा स्थिती आहे आणि या सगळ्या स्थितीला आज मोदी सरकार जबाबदार आहे। ते आज सांगतायत की उद्याच्या काळामध्ये शाळा ज्या चालू होतील त्या शाळेच्या बाबतीत सुद्धा या पद्धतीने आपल्याला घरातून त्यांना शिकावं लागेल। म्हणजे अत्यंत चुकीचं धोरण या मोदी सरकारनं आखलेलं आहे। आज आम्ही सांगली शहराच्या वतीनं हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन करतोय। उद्याच्या काळामध्ये आम्हाला विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन करावं लागेल, कारण या महागाईची जर ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे त्याचा जाब उद्याच्या काळात सरकारला आपल्याला विचारावा लागेल। नक्कीच आपल्याबरोबर आता जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत सुभाष खोत। काय अघोषित हा लॉकडाऊन आहे का, काय वाटतंय? गेल्या 14 वर्षापासून या देशामध्ये या मोदी सरकारने लॉकडाऊनच केलेला आहे। अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। गेली 14 वर्षात सामान्य जनता अच्छे दिनची वाट बघते। हे अच्छे दिन दिले का मोदी? तर तुम्हाला गरिबांची कीड येत नसेल, गरिबांना जर तुम्ही सांगत असाल तेल घालू नका जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये तेल घालू नका, देशाला वाचवा असं तुम्हाला आम्हाला सांगतात, तर मग त्या फोडणीमध्ये का पाणी घालून गोरगरीबांना शिजवणार आहेत का मोदी? तुम्ही सांगताय पेट्रोल कमी करा, डिझेल कमी करा, आहे कुठं? पहा माझं पेट्रोल डिझेलला किती गर्दी आहे आणि वाचवायचं काय? पेट्रोलच मिळत नाही, डिझेल मिळत नाही, मग वाचवायचं काय? या देशातल्या भाजप सरकारला पाठिंबा देणारे सर्व घटक असतील, सर्व ते भाजपला मतदान करणारे माणसं असतील, त्यांची तोंड आता बंद काय? ते का बोलत नाहीत? मी गुण गप्प काय? या जिल्ह्यातले भाजपचे आमदार, भाजपचे मंत्री कुठं गळ्यात दडून बसले? आता या रस्त्यावर काँग्रेस पक्षाने या जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू केलंय। भाजपवाल्यानं तुम्हाला लाज असेल तर गोरगरिबांच्यासाठी रस्त्यावर उतरा, गोरगरिबांच्यासाठी या सरकारी विरोधात लढा द्या। मग तुम्ही खरोखरी माणुसकीचे आहात, तुम्ही माणुसकी सोडलेली आहे। या देशातली जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा त्या महागाईच्या विरोधात, पेट्रोल डिझेलच्या विरोधात, गॅसच्या विरोधात बेमुदत आंदोलन आम्ही करू, हा इशाराही शेवटी मी देतो। आपल्या बरोबर महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत किरणाळे साहेब, आपण त्याशी काय वाटतं तुम्हाला? कारण मोदींनी जो आत्मनिर्भर भारतचा जो हे दिलेला आहे, घोषणा केली आहे,
त्यावर काय वाटतं एकंदरीत सगळ्या देशाची परिस्थिती पाहता कसं वाटतंय? नाही, या बाबतीत जर का बोलायला गेलं तर मोदी साहेब युद्धानंतरची परिस्थिती जी देशात खरोखर होती त्या बाबतीत दरवेळेस खोटं बोलत आले. आधी भरपूर रेटून खोटं बोलत होते आणि आताही खोटं बोलत आहेत. युद्ध चालू झाल्या सगळीकडे गॅसचा तुटवडा होता. त्याच्यामुळे आता तुम्ही जर का MIDC आणि याच्यामध्ये पाहिलं तर 70% कामगार नाही आहेत. त्याच्यामुळे औद्योगिक ह्याची वसाहती कम्प्लीट वाट लागलेली आहे. प्रोडक्शन कम्प्लीट होत नाही आहेत. बरोबर ह्याच वेळेस 5 राज्याची निवडणूक होऊस तोपर्यंत मोदी साहेब म्हणतात की दरवाढ केलेली नाही आणि सरकारनं तो अधिभार सोसलाय. सरकारनं अधिभार सोसलाय म्हणजे आमच्यासारख्या टॅक्स पेअरनीच भरलेले पैसे आहेत ना. मग कशाला सांगायचं की सरकारने भरलेलं आहेत म्हणून? त्यावेळेसच काय असेल 1 रुपये 2 रुपयाची दरवाढ करून टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे. ही एकदमची दरवाढ घालाल आणि ही दरवाढ एवढ्या वेळेत थांबणार नाही साहेब. ही त्यांनी 15 ते 20 रुपये राजेश साहेबांनी जसं सांगितलं तसं 20 ते 25 रुपये दरवाढ केल्याशिवाय थांबणार नाहीत. पण हे आम्ही होऊ देणार नाही. विशाल पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभा करू आणि या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही थांबू. साहेबांनी सांगितलं तसं हाच प्रश्न भाजपवाल्यांना विचारायला पाहिजे की एवढा वेळ जेव्हा डॉलर 70 रुपये 80 रुपये झाला तेव्हा मोदी साहेबांनी मनमोहन सिंगांच्या विरुद्ध एवढं वावटं उठवलं. आता 90चा 58 रुपये झाला डॉलर. काय करलं मोदी साहेब? आता काय झालं? आता का रेट वाढला? आता त्याला कारण देत बसतात की आंतरराष्ट्रीय राज्य याच्यावरतीच क्रूडचे रेट वाढले त्याच्यामुळे हा झाला. मग तेव्हा क्रूड रेट वाढले नव्हते. खोटं बोलून आणि रेटूनच हे सरकार आलेलं आहे. आणि आपण असं यांच्यावरती जर का जनतेने विश्वास ठेवत यांच्याकडे जर का सत्ता दिली तर आपण देशोधडीला लागू. त्यामुळे काँग्रेसला ह्याच्यापुढे निवडून देण्या आणि देशाला वाचवण्यासाठी ते काँग्रेसलाच निवडून द्यायला हवं. नक्कीच या निमित्तानं खरं पाहायला गेलं तर 5 राज्यांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकानंतर भाजप सरकारनं की मोदी सरकारने घेतलेलं एक षडयंत्र आहे आणि यामुळंच या तेलांच्या असतील, खाद्यतेलांच्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि या पाठीमागं केवळ आणि केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे. ताबडतोब ही जी वाढलेली दरवाढ आहे ती मागं घ्यावी, अन्यथा इथून पुढच्या काळामध्येही याच्याही पेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.